आता पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। बीड खंडणी प्रकरणातील अवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचा सीसीटीव्ही समोर व्हिडिओत वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि तांदळे एकत्र काही पोलीस अधिकारी देखील उपस्थित असल्याचं समोर। आतापर्यंतच्या तपासात अवादा कंपनीबाबतची माहिती समोर का आली नाही? कोणता दबाव होता का? सुषमा अंधारेंचा सवाल। पालकमंत्रीपद वाटपावरून शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही धुसफूस, स्वजिल्हे न देता काही मंत्र्यांना दूरचे जिल्हे, स्वजिल्हे न मिळाल्यानं काही मंत्र्यांनी अजित पवारांकडे व्यक्त केली नाराजी, सूत्रांची माहिती। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप आग्रही, पालकमंत्रीपदाबाबत बावनकुळे आणि महाजनांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। आर्थिक व्यवहारांसाठी पालकमंत्रीपदावरून राज्यात दंगल सुरू, कुंभमेळ्याचं मोठं बजेट असल्यानं नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून वाद, तर खंडणी गोळा करण्यासाठी रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद, संजय राऊतांची टीका। पालकमंत्रीपदावरून रुसवे फुगवे धरायला हे तुमचं घर नाही, सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर निशाणा। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे नाराज, सूत्रांची माहिती। संजय शिरसाट आणि गोगावलेंना पदमुक्त केल्यानं शिंदे नाराज असल्याची माहिती। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी, भरत गोगावले, महेंद्र दळवी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। कोल्हापूरच्या लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच, पालकमंत्रीपदावरून हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। सध्याच्या परिस्थितीत भेटीसाठी न येण्याची संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना विनंती केली, माझ्या जाण्याआधी तिथे न्याय केला पाहिजे, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। बीड जिल्ह्यात 13 सरपंचांचे सदस्यत्व रद्द, जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने कारवाई, 418 ग्रामपंचायत सदस्यांचेही सदस्यत्व रद्द, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। वाल्मिक कराड प्रकरणात माजी नगरसेवक दत्ता खाडेंची सीआयडी चौकशी, पुण्यातील मालमत्ता व्यवहारात खाडेंनी मध्यस्थी केल्याचा आरोप, तर कराडला फक्त चेहऱ्यानं ओळखतो, कधीच संपर्क नाही, खाडेंची प्रतिक्रिया। मंत्री पंकजा मुंडेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिनंदन, बीडचे पालकमंत्री म्हणून घोषणा झाल्यानं मुंडेंकडून अभिनंदन। सुनील तटकरे, आदिती तटकरेंवरील टीका राष्ट्रवादी खपवून घेणार नाही, आनंद परांजपेंचा महेंद्र थोरवेंना इशारा। धाराशिवमध्ये झळकले पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या अभिनंदनाचे बॅनर, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी। अब्दुल सत्तार शिंदेंकडे संजय शिरसाटांची तक्रार करणार, शिरसाटांकडून नाहक बदनामी सुरू, सत्तारांचा आरोप। संजना जाधव यांना पाडण्यासाठी पैसे लावल्याची नाव न घेता शिरसाटांनी सत्तारांवर केली होती टीका। पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवारांकडे परत या, दादांना सांगितलं होतं तर दादा चुकले असेल पण त्यांना परत घ्या, मवियामध्ये दादांना उपमुख्यमंत्री करा असं पवारांना सांगितलं, भुजबळांची माहिती। पालिका निवडणुकांपूर्वी जळगावात ठाकरे गटाला धक्का, ठाकरे गटाचे 4 ते 5 माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार, मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती। माजी उपमहापौर कुलभूषण पाटीलही शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून पहिला सर्व्हेत भाजपच्या 30 ते 40% माजी नगरसेवकांचा नकारात्मक रिपोर्ट कार्ड असल्याची माहिती, भाजपच्या अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस, कर्जाची 2.5 लाखांची रक्कम थकवल्याने घरावर जप्तीची नोटीस। धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या 1500 एकरवर 1350 कोटींचा सोलार प्रकल्प उभारणार, देशातील 10 नामांकित कंपन्यांनी घेतला पुढाकार, आमदार राणा जगजितसिंह पाटलांची माहिती। सोलार पंप योजना फक्त गाजर, शेतकरी कंगाल आणि कंपन्या मालामाल करण्याचं सरकारचं धोरण, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांचा सरकारवर निशाणा। इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात, कृषी प्रदर्शनाचं माणिकराव कोकाटे आणि दत्तात्रय भरणेंच्या हस्ते होणार उद्घाटन। जालन्याच्या मंठा नगर पंचायतीवर भाजपचा झेंडा, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कासाराम बोराडेंना धक्का, भाजपच्या वंदना बोराडेंची नगराध्यक्षपदी निवड। धाराशिव पालिकेच्या बनावट बिल घोटाळा प्रकरणी चौकशी समिती गठीत, आमदार सुरेश धस यांच्याकडून या संदर्भात पाठपुरावा, घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची सुरेश धस यांची मागणी। अभिनेता सैफ अली खानला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता, चाकू हल्ला झाल्यानंतर सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू। पनवेल खासगी महाविद्यालयात दरवर्षी होणाऱ्या महोत्सवावर मनसेचा आक्षेप, महोत्सवात बिभत्स डान्स केल्याचा आरोप, याबाबतचे सूचकपत्र मनसे शिष्टमंडळाने महाविद्यालयांना दिलं। बीडच्या गोरका राजुरीत 3 तरुणांना चिरडणाऱ्या एसटी चालकाचं निलंबन, पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 2 दिवसांपूर्वी एसटीने पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या 3घांना चिरडलं होतं।
ज्योतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंड्यात ब्लेड संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी. ज्योतिबा डोंगरावरील दुकानात भेसळयुक्त पेढे असल्याचाही आरोप. पुण्याच्या बिबवेवाडीत बार कर्मचाऱ्यांकडून तरुणांना बेदम मारहाण. मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्याचा राग मनात धरून मारहाण. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये शासकीय योजनेतून उपचार करण्यासाठी 18,000ची लाच मागितल्याचा प्रकार. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह प्रशासकावर गुन्हा दाखल. वर्ध्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरू. भाजपची 6 नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या 52 जागांवर स्वतंत्रपणे लढण्याची तयारी. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांची माहिती. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या वर्षभरात 1,135 कोटी रुपयांची उलाढाल. 55,71,000 क्विंटल कांद्याची आवक. नाशिकच्या देवळालीत तोफखाना शाळेत तोफची 2025 वार्षिक सरावाचं आयोजन. कार्यक्रमात तोफखान्याच्या शस्त्रास्त्रांचं आणि अग्निशक्तीचं प्रदर्शन. अहिल्यानगरच्या शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन. परिषदेत जवळपास 8 देशांसह 6 राज्यातील पतसंस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार. टीव्हीच्या बातमीनंतर अहिल्यानगरच्या कोल्हारमधील लोणी संगमनेर मार्गावरील खड्डे भरण्याचं काम सुरू. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं होतं. कोकण किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचं महत्त्वाचं पाऊल. किनारपट्टीवर 24 तास ड्रोनची करडी नजर असणार. भिवंडीतील वकील संघटनेकडून न्यायालय इमारत आणि परिसरात स्वच्छता मोहीम. स्वच्छता मोहिमेत शेकडो वकील सहभागी. 12 फेब्रुवारीपासून राज्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार. वेतनवाढ आणि इतर मागण्या पूर्ण न झाल्याने आरोग्य मित्रांचा संपाचा इशारा. सोलापूर पालिकेची थकबाकी वसुलीसाठी अनोखी शकल. गड्डायात्रेत लावले थकबाकीदारांच्या नावाचं फलक. थकबाकी न भरल्यास कडक कारवाई करण्याचा पालिकेचा इशारा. थकबाकी वसुलीसाठी सोलापूर महापालिकेची अनोखी शकल. महत्त्वाच्या ठिकाणी फलक लावले. गोंदिया जिल्ह्यातल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण. सर्दी खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ. रुग्णालयांमध्ये तबा गर्दी. नांदेड शहरात गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन. कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी मदत होईल. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ विस्तारासाठी 143 एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार. पहिला टप्पा म्हणून जिल्हा प्रशासनाला 67 कोटी रुपये प्राप्त. भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात पाण्याच्या टाक्यांचं वाटप. 500 कुटुंबियांना ॲडवांटा एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनीकडून टाक्यांचं वाटप. हिंगोली जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्याने गहू हरभऱ्याची पिकं बहरली. उत्पादनात वाढ होण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत. रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर. केवळ 1,903 शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप. 12,214 शेतकऱ्यांना कर्जाची प्रतीक्षा. वाशिम जिल्ह्यात तूर पिकाच्या दरात मोठी घसरण. सध्या तुरीला 6,500 ते 7,500 दर. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जळगावच्या अठराबल शिवारात अज्ञाताकडून शेती साहित्याचं नुकसान. विहिरीतील पंपाच्या चोरीच्या घटना. पोलिसांची गस्त वाढवण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी. अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. परभणीच्या येंदरी जलाशयातून पाण्याचा विसर्ग. रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी पाण्याचा विसर्ग. 60,000 हेक्टरवरील पिकांना पाणी मिळणार. पालघरच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शासन आदेशानंतरही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात दिरंगाई. जिल्ह्यातील 2,077 शाळांपैकी केवळ 65 शाळांमध्ये सीसीटीव्ही. विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर. परभणीतील मराठवाडा कृषी विद्यापीठाचा कारभार. 40% कर्मचाऱ्यांवर सुरू. कृषी विद्यापीठात 1,600 पदं रिक्त. वाशिम जिल्ह्यात पाणलोट यात्रेच्या सरावाला सुरुवात. पाण्याचं महत्त्व आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृतीसाठी यात्रेचं आयोजन. विजाधारकांनी जन्म दिलेल्या बालकांना थेट अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार नाही. पदभार स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. अमेरिकेत आता तृतीयपंथीयांना मान्यता नाही. सर्व अर्जांवर फक्त स्त्री आणि पुरुष हेच पर्याय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. राष्ट्राध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांचा कॅनडा आणि मेक्सिकोला दणका. 1 फेब्रुवारीपासून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25% अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय. पंतप्रधान मोदी 5 फेब्रुवारीला तर अमित शहा 27 जानेवारीला प्रयागराजला जाणार. महाकुंभ मेळ्यात जाऊन अमृत स्नान करणार.